तर नमस्कार मित्रांनो, मी म्हणून व्यवस्थित आपल्या यूट्यूब चॅनल स्वागत करतो आहे. तर मित्रांनो, आज आम्ही सगळं गावात असताना माझ्यासोबत आम्ही आणि मी ना दोघात चाललो आणि माता रक्कम पोचवतील आहे आणि राईट साईड बघता कावलं त्यांना असं सगळं गावात. आणि आज आपला जो प्रवास होणार आहे ना, तो ठाणे किंवा ट्रॅव्हल्स होणार आहे. तर आता थोड्याच वेळात ठाणे किंवा ट्रॅव्हल्स येणार, अजून येईल नाही. 8:30 टायमिंग होतो, आता जवळपास 4:45 झालेच. ट्रॅफिकमध्ये अडकली येतात, त्यामुळे जरा उंचील जास्त. बघूया आता गाडी कधी येतात. तर आता मी चालते, तर थोड्या वेळात गाडी येईल ना, मग आपण बघूया गाडी कशी येते आपल्या. तर मी ऐकली आहे नवीन गाडी येईल आहे. बघूया आणि तिकडची गाडी येतात, नवीन येतात ती जुनीवाली तरी. चला तर मग तोपर्यंत आपण वाट बघूया गाडी येईल. चला. तर अशा प्रकारे मित्रांनो, आता आपली ठाणेश्वर ट्रॅव्हल्स येतात. बरोच वेळ गेलो, जवळपास 7:30 झालीस. 7:30 वाजले या गाडी या इकडं ठाण्यात. चला जरा सामायिक येऊया, नंतर आज आमची बस वाशीमार्गे चालली होती. वाशीमार्गे जुईनगर आणि मग जुईनगरवरून उरणमार्गे ती पनवेलात जाणार होती. तर मित्रांनो, आता आमची गाडी थांबली आहे हॉटेल वैष्णवीचा जेवका. आणि अजून बरेचसे गाडी योग्य आणि आता गाडी अजून इलेल्या आहेत, त्यामुळे अजून गर्दी कमी आहे. त्यामुळे मी आता जाते आणि आधी जेवून घेते, मग आपण भेटूया. प्रचंड ट्रॅफिक लागलेला, जवळपास आता 10 मिनटं होऊन गेली आहे, तरी अजून गाडी काय हलत नाही जागची, हळूहळू एकदम चाललेली आहे. आणि ही बघा, बघू शकतास तुम्ही, साई ट्रॅव्हल्सची बस आमच्यासोबत. तर ट्रॅफिक कशामुळे लागला काय तर कळत नाही. आणि ते बघा, लांब लांबपर्यंतच दिसतं तुमचं लाईट येत, ते गाड्यांच्या लांब लांबपर्यंत लाईन लागलेली आहे गाडींची. त्याची काय काही कळत नाही. बरेच जण आता आहे ना, तर शॉर्टकट पण मारूक लागले. ते बघा आहे ना, रॉंग वेनी जातात, काय कळतं खय जातात की माहीत नाही, शॉर्टकट खयातो. पण नक्की ट्रॅफिक कशामुळे काय याचं काही कारण कळत नाही. पण गाडी एकदमच हळूहळू चालली आहे. बघूयाचं पुढे काही दिसतं काय झाला काय नक्की.
जवळपास अर्धो तो पाऊण तास खंचो गेलो ट्रॅफिकमधनं बाहेर पडो का आणि थंयनं निघालो आणि आता बघा काही दिसता तुमकां बघा किती धूर राहतो बघा, किती प्रदूषण आहे. नाकातले केस जळतील एवढं घाणेरडो वास येईल पसरलेलो. आणि ही आहे बघू शकता तुम्ही आजूबाजू पण आहे इंडस्ट्रियल एरिया, तरी पण हे गाव पण आहे. तर ह्या गावातली लोक कशी राहत असतील ह्या वासात देव जाणे. पूर्वी लहानपणी लालपरीतनं गावात जाताना ही चिमणी दिसली की तिचा अप्रूप वाटायचं, ही हवेत ही आग कशी काय पेटता. पण आता त्याच मानवरूपी भस्मासुराची कीड येता. तर मित्रांनो, आता वाजलेत रात्रीचं 1:30 वाजलो आणि आम्ही आता कचडीच्या घाटाजवळ येतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी जिच्या आतुरतेने वाट बघत होते, तर त्या कचडीच्या आज बोगद्यातून आमची बस जाणार आहे. तर बसने आमच्या लेफ्ट टर्न मारल्या ना आणि आता आम्ही चाललो त्या बोगद्याच्या जवळ. तर मला वाटतं आहे ना बराचसा अंतर राहतो, बोगदो काय जवळ नाही, जवळपास एक 5 ते 10 मिनटाचं अंतर राखायचं. चला आता आपण बघूया ती गाडी आपली किती वेळात ते पोचतात. तर आत्ता आपण बोगद्याच्या एकदम जवळ पोचलो आणि आता आपण बोगद्यातनं ते एंटर करणार आहोत. त्यामुळे ही बघा समोरनं अजून एक ठाणेश्वर ट्रॅव्हल्स दिलेली आहे आणि ही असा एसीवाली बस. पण आता ह्या दोघांनी गाडीत थांबवल्याने काय आता काय माहिती त्याचं काय काम. आता बरेचशी गाडी अजून मागणं पण येतं, तर त्यांच्यामुळे ती मागे ट्रॅफिक वाढत चालली. तर बघूया ना त्यांचं काय काम काय माहीत त्यासाठी गाडी थांबवलेली आहे. आणि इतरी बोगदो असल्यामुळे त्यात हॉर्न जे वाजवतात ना ते अति कर्णकर्कश वाजतात, कानांकापर्यंत त्रास होतो या गाड्यांचा. अजून मागणं एक रामेश्वर ट्रॅव्हल्स पण येईल, ती बघा. आमच्या पण गाडीच्या मागे ट्रॅफिक जाम झाला, ह्या पण गाडीच्या मागे ट्रॅफिक जाम झालं, पण नक्की कशासाठी गाडी थांबली तास कळत नाही. पण आयला हे बघत आहे क्लिनर काय असते जरा आंब्याची पेटी घेऊन उतरलं. पण ही आंब्याची पेटी तर तू मगाशी मुंबईवरसून घेऊन येलो होतो आणि आता ह्या ट्रॅव्हल्समध्ये परत देता मुंबईत जाणार. काय लॉजिक आहे काय कळायला नाही. पण या का ह्यांच्यामुळे ट्रॅफिक लई जाम झालं. तर आता त्या दुसऱ्या ठाणेश्वर ट्रॅव्हल्समध्ये आंब्याची पेटी देऊन आमची गाडी तर निघाली ती सुसाट अशी ह्या बोगद्यातनं. आता बघूया बोगदो नक्की पार करू का किती वेळ जातात. कारण घाट जर चढून आपण गेलो असतो तर त्या घाटातनं जवळजवळ आपल्या पाऊण तास ते 1 तास गेलो असतो कसंही करून. तर आता ह्याचा अंतर कमी झाला म्हणतात. तर आता बघूया किती वेळात आपली गाडी आहे ना पार करता तो बघतो.
तर मित्रांनो, अजून या बोगद्याचं काम पूर्ण नाही झालं, त्यामुळे बघा इथे रस्ते स्वच्छ नसल्यामुळे ना त्याला धूळ आणि माती नुसती उडतात, त्यामुळे समोरनं जी गाडी येतात त्याचं अंदाज येत नाही. मधी मधी लाईटी पण नाही त्या बोगद्याचा. तर अशा प्रकारे आपल्या बसनी 2.5 ते 3 मिनटात आपलं जो बोगदं पार केलेलो आहे. आता आम्ही चाललो देवगडच्या दिशेने. तर आता वाजलेत रात्रीचे 3 आणि आमची गाडी आता थांबली आहे पंचामृत म्हणून या हॉटेलात आहे. तर आता ह्यो चायचं ब्रेक आहे त्यांचं. तर मी तर काय चाय वगैरे काय पिणार नाही, पण बघू शकतात बघा आता गर्दी बघा, रात्री 3 वाजलेत तरी अजून गर्दी बघा, लोक चाय वगैरे सगळे घेतात. तर आता माझ्याकडं ह्या आरवडीच्या आसपास आहे या हॉटेल. त्याच्यानंतर मग आता पुढचं प्रवास बघूया. आता गाडी 10-15 मिनटांना आपल्याचा निघता आहे. हे बघा अजून एक गाडी. तर ना आता आम्ही पोचलो राजापुरात. आणि आता ना येऊ बघा तो समोर जो दिसता तो येऊ राजापूरचा नवीन जो ब्रिज बांधल्याने तो आहे. तर आता मी या पुलावरनं प्रवास करणार बघा, किती सुंदर आहे आणि एकदम स्वच्छ. जरा नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. आत्ता जस्ट आता आम्ही खाणारे पोहोचलो. नवीन असं इथं होतं आमच्या इच्छा न्यूजला. तासा वाजले 6:15 झाली. गाडी बरोबर टायमिंगमध्ये मस्त येईल, व्यवस्थित प्रवास झाला सगळा. तर गाडी मुंबईत जरा उशीर झालेलो ट्रॅफिकमुळे, पण गावात त्यांनी व्यवस्थित आणलं, तेवढं टाईम पिकअप केल्याने. चला आता मी नाते जरा फ्रेश होतो, मग आपण हेच ब्लॉगचं एंड करू, नंतर भेटूया. बाय.